नमस्कार मंडळी, मी दुर्वा पेडणेकर. तर स्वागत आहे तुमचं कोकण कॅप्चर्स यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमका दाखवतले की कच्च्या फणसाचे वेफर्स कसे करतले. तर चला. नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करते तुमचा माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमका फणसाचे वेफर्स कशा प्रकारे बनवतात ते तुमका या व्हिडिओत मी दाखवणार असतोय. चला तर मग आजच्या व्हिडिओ पटापट सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता सुरुवातीक असं तेल लावून घ्यावं लागतं, जेणेकरून हाताक डीक लागता नाही. व्यवस्थितरित्या असं तेल हाताक लावून घ्यायचं आणि आडाळ्याक पण असं जरा लावल्यावर म्हणजे ह्याका पण आडाळ्याक तेल लागा शकत नाही. आता जरा आम्ही पुढे पण डीक लागा शकत नाही. आता हे आम्ही पटापट आता बारीक करून घेतो. बघू शकता माझ्यासोबत स्वातीताई या, दुर्वा, अकडे सोनिया आणि ऋतुजा अकडे तर हे करता फणसाचे गरे काढता. नमस्कार मंडळी, आज आपण ना फणसाचे वेफर्स बनवतलो गऱ्यांचे. तर त्याच्यासाठी आपण फणस घेऊन येलो आणि हो बघा फणस असो आम्ही आता तो कापून घेतलो आणि ह्याच्या ना आपण आता गरे काढतो ह्याच्यातले. हो, पिकलेलो फणस नाही आहे, हो कच्चो फणस असा त्याचे ते आम्ही असं कापलं असं आणि त्याचे आता गरे काढून ना त्याचे बारीक बारीक आता असे तुकडे करतलो आणि ते आम्ही आता ह्याच्यात तेलात खोबरेल तेलात तळतलो आणि त्याचे वेफर्स ना खूप भारी एक नंबर वेफर्स त्याचे लागतात. हे बघा असे बारीक तुकडे करणार असे आम्ही. हे बघा असे बारीक तुकडे करून आम्ही ते खोबरेल तेलात तळतलो. खोबरेल तेलामध्ये तळणार. मंडळीने हो बघा कच्चो गरो ना तो पण मी खातोय, खूप भारी लागतोय. कच्चो गरो पण खाव आणि ह्या सगळं असं विकत घेऊन खाण्यापेक्षा ना करून जा खाण्यात मजा ना ती वेगळीच असा. त्यामुळे तुम्ही पण असा तुम्ही करा, ट्राय करा आणि खावा हे गोष्टी करून. ह्या सुख फक्त आमच्या कोकणातच असा. हे बघा बघू शकता हे आता ह्याच्यात ना कशा प्रकारे फणसाच्या शेडात ना कशा प्रकारे गरो काढूचं लागतं हे बघू शकतास. काढल्यानंतर पण हे बघ हे याचं साफ करू गया हे बघा काढल्यानंतर अशा प्रकारे साफ करूचं लागतं आणि मग अशा प्रकारे फणसाचे वेफर्स तयार होतात. खूप मेहनत आहे याच्यासाठी. मेहनत लागता, खूप त्यांना वेळ पण खूप जाता. सगळं साफ करून कापून नंतर फ्राय करून खूप वेळ जाता त्यांना. आणि ना हे खोबरेल तेलात तळायचे, खूप छान टेस्ट लागते याची. खोबरेल तेलात तळून खाऊ ते खूप सुंदर लागतात. मग तर मंडळी हे बघा अशा प्रकारे आम्ही असे गरे कापून घेतोय. असे बारीक बारीक कापून घेतो आणि कापून झाल्यावर आम्ही नंतर ते फ्राय करणार. विळीवर हे असे कापून घेतो आम्ही बघा बारीक बारीक. हे बघा असे अशा प्रकारे असे कापून घेतले जातात आणि मग ते तळतात ऑइलमध्ये. फणसाचे घोटी असत, ह्याची ना भाजी बनवली जाता. त्याच्यानंतर हे सुकवून ना हे भाजून पण आपण खाऊ शकतो किंवा हे असे ओले असताना ना उकडून पण खातात. खूप सुंदर लागतात. थोडा मीठ टाकायचा पाण्यामध्ये आणि हे उकडायचे, मस्त लागतात हे खाऊक. तुम्ही बघू शकता आता होय सोनी पण रेडी झाला आणि त्या पण आता फणसाचे वेफर्स बनवूक आमका मदत करता. हे बघा अरे आता कापता बघू शकतास. हे बघा आपल्या खाऊ खूप सोप्या असा, पण हे काढूक वगैरे सगळा साफ करूक ना खूप कठीण काम असा ह्या. त्याच्यामुळे या मागची मेहनत तुम्ही बघू शकतास. हे बघा बघू शकता या चवळीचा पाना आणि हे आता आम्ही फणसाचे वेफर्स ठेवण्यासाठी ह्याचा आता वापर करतलो. हे आता आम्ही कापून घेतो. म्हणजे ह्याच्यात व्यवस्थितरित्या नॅचरल पद्धतीने राहू शकतात. तर आता आम्ही चूल पेटवून घेतो. आता होय आम्ही आता बघू शकता आता आमची होय चूल पेटलेली आहे आणि या आता तेल आमचं तापता. आता आता ह्या मिठा
या तेका चव येण्यासाठी या मिठाचा पाणी आम्ही करतलो आणि मग आम्ही जेव्हा तळतलो ना तेव्हा थोडा थोडा पाणी त्या ह्याच्या गऱ्यामध्ये टाकतलो. तर हे बघा हे आता परत आम्ही सोडलं. थांबा आता या मिठाचा पाणी सांग. तर आता ह्याच्यात परत मिठाचं पाणी टाकतो. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे आता वेपर्स तयार होतं. हे बघा आणि हे व्यवस्थितरित्या आता वेपर्स हे तयार होतं. हे बघा एका आता व्यवस्थित कलर पण येलो. याच्यातला जरा तेल काढून घ्यायचा म्हणजे जास्ती तेल राहणार नाही. आणि हे बघा हे आता आम्ही काढून त्या पाण्यात ठेवतो चवळीच्या. जरा टेस्ट करून बघूया. बघू शकता एकदम मीठ परफेक्ट. तुम्ही बघू शकता ही माझी बहीण हा मनाली पेडणेकर आणि ह्याचा बिझनेस हा दुर्वा मसाले म्हणून कोकणातील सर्व प्रोडक्ट म्हणजे आंबा पोळी असू दे, फणस पोळी, मसाले, कोकम सरबत, कोकम आगळ, कुळदाची पिठी, वडे पीठ, घावणे पीठ, सर्व प्रकारची पिठा वगैरे सगळी माझ्याकडे भेटतात. याचा मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतोय. याच्यावर संपर्क करा. आणि हे आता आम्ही चुलीवर फणसाचे वेपर्स बनवले आहेत. ते पण तुमका येत्या 15 दिवसात ह्याच्याकडे भेटा शकतात. आणि खास करून मालवणी जत्रा जेवढे असतील तेवढ्या जत्रेंका ह्या स्टॉल लावता. याच्याशी संपर्क करा. उत्तम प्रकारचा माल तुमका भेटा शकता. याची गॅरंटी मी माझ्या कोकण कॅप्चर तर्फे मी देऊ शकतो. मित्रांनो फायनली आमचे फणसाचे वेपर्स बनवून झाले आहेत. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असे जर कोकणातले तुमका रिअल व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा.